तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर चला मित्रांनो, अशा पण आपण ट्रेंडिंगवर व्हिडिओ खूप इंस्टाग्राम ट्रेंडिंगवर व्हायरल होता व्हिडिओ. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर कॅपकट पहिले ओपन करून घ्या, पहिले VPN कनेक्ट करून घ्या, त्यानंतर कॅपकट नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून टाका. ओपन केल्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवर क्लिक करा. जो एक तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला इथे ॲड करून घ्या. या हिशोबाने आपण एक मॉडेलची इमेज ॲड केला आहे. त्याच्याच खाली तुम्हाला एक ॲडेडचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून सॉन्ग ॲड करून घ्या. तर सॉन्ग ॲड केल्यानंतर फोटोवर क्लिक करणं, फोटो ठेवायचं मित्रांनो आपल्या सॉन्गपर्यंत. अशा पद्धतीने बघू शकता. जे पुढचं नाव आहे त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. आता बघू शकता सॉन्ग आपल्या अश्विन बीट लावायचे. आता पहिले बीट तुम्हाला घ्यायचे नॉर्मल सॉन्गवर. मॉडेलची इमेज क्लिक करा, स्प्लाइट मारत चालू. ओके, मी जिथे जिथे बीट लावतोय 2 नंबरचं बीट आपलं 1 सेकंद. त्यापुढं आपलं बघू शकता. आता मित्रांनो इथं जे पहिले बीट लावलं त्यानंतर जे पुढचं बीट लावलंय त्याच्यामध्ये जेवढा गॅप आहे सेम त्या पुढं असा गॅप आला पाहिजे. या गोष्टीने तुम्ही एक सॅम्पल घेऊ शकता. अशाने मी बीट लावित चालू शेवटपर्यंत. ओके, फायनली हे सॉन्ग पूर्ण डाऊन आहे. अचानक इथं वाढलं बघू शकता. त्यापुढं परत डाऊन, परत इथं, परत डाऊन, परत इथं. या पण तुम्ही बीटचं एक सॉन्गवर परफेक्ट बीट लावू शकता, काय विषय नाही. तर अशा तुम्हाला सर्व बीट शेवटपर्यंत लावून घ्यायची मित्रांनो. ओके, बीट लावल्यानंतर बघू शकता. आता मॉडेलची इमेज चेंज करण्यासाठी पहिला आहे तोच ठेवा. 2 नंबरची इमेज क्लिक करा. खाली स्क्रोल डाऊन करून एक रिप्लेसचा ऑप्शन बघायला भेटेल डुप्लिकेट शेजारी. त्यावर क्लिक करून तुम्ही मॉडेलची इमेज सर्व इथे चेंज करू शकता. तर चेंज केल्यानंतर मी घेतोय प्रोजेक्ट ओपन करून. परत केल्यानंतर आता प्रत्येक व्हाईट बीटवर क्लिक करा. तर प्रत्येक व्हाईट बीटवर क्लिक करायचं मित्रांनो. लाईट इफेक्टमध्ये तुम्हाला एक ब्लास्ट नावाचा इफेक्ट लावायचा. ओके, तर तो ब्लास्ट नावाचा इफेक्ट लावायचा तो म्हणजे तुम्हाला मित्रांनो तो तुम्हाला घ्यायचा आहे फक्त 8 सेकंदपर्यंत. 8 सेकंद प्रत्येक व्हाईट बीटला तोच इफेक्ट लावायचा म्हणजे ब्लांच. त्यानंतर 9 सेकंदवरच्या व्हाईट बीट तिथं लावायचं तुम्हाला. तिथं सुद्धा ब्लांच लावून टाका. ओके, तिथं कॅमेऱ्यामध्ये पुल आउट लावा मित्रांनो. तिथं ब्लरवर वर्टिकल. त्यानंतर त्या पुढं पुल आउट घ्या. परत त्या पुढं घ्यायचं तुम्हाला इथं ग्लेअर थी. ओके, त्यानंतर 13 सेकंद परत ब्लांच नावाचा इफेक्ट मित्रांनो. परत 14 सेकंद सुद्धा तोच आहे ब्लांच. 16 सुद्धा तोच आहे. शेवटला सुद्धा मित्रांनो पुल आउट आहे. ओके, कॅमेरामध्ये पुल आउट लावून टाका शेवटची इमेजला. ओके, बीट मार्कला. अशा पण एवढं केल्यानंतर बघू शकता तुम्हाला. आता तुम्हाला डायरेक्ट ॲनिमेशन लावायचं मित्रांनो. ते म्हणजे डायरेक्ट 10 सेकंदाची इमेज ॲनिमेशनमध्ये आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर तिथं लावायचं तुम्हाला वेव अँड स्लाईड. त्यापुढं डिस्टॉर्ट लेफ्ट. त्यापुढं बाउन्स 1. ओके, त्यापुढं इनमध्ये रॉक व्हर्टिकली. त्यापुढं परत रॉक हॉरिझॉन्टली घ्या मित्रांनो. आणि शेवटच्या इमेजला आपल्याला घ्यायचा तो म्हणजे झूम 1. या पद्धतीने एवढं केल्यानंतर इफेक्टमध्ये व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन लाईट इफेक्टमध्ये तुम्हाला हॅलो टू नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. त्या इफेक्टला शेवटपर्यंत घेऊन टाका. ओके, त्यानंतर 14 सेकंद राहिल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये इथं स्प्लाइटचं ऑप्शन बघायला भेटेल तुम्हाला. बघू शकता तिथं तुम्हाला 3 स्किन नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. त्याला इथे ॲड करा. त्याच्यावर क्लिक करून ॲडजस्टमध्ये फिल्टर 0 करा मित्रांनो. या पद्धतीने येस म्हणतो. एवढं केल्यानंतर परत त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन तिथं एक स्प्लाइट 3 स्किन नावाचा इफेक्ट आहे दुसरा सेकंड पार्टमध्ये, त्यासुद्धा त्या पद्धतीने ॲड करून घ्या. त्यानंतर 9 सेकंद व्हिडिओ इफेक्टमध्ये आणि तिथं शेक नावाचा इफेक्ट सर्च करा वरती. ओके, हा शेक इफेक्टचा बुक शकता स्टार्टिंग बसून त्याला ठेवायचं तुम्हाला 10 सेकंदपर्यंत. एवढं केल्यानंतर फायनली व्हिडिओ तुमचा रेडी होतोय मित्रांनो. वर सेटिंगमध्ये फ्रेम रेट 60 करा, कोरेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.